2 दिवस झालं पाऊस पडलाय भरपूर. त्यामुळं आता म्हटलं पत्रा मारस्तोवर आपण आणि आपलं नंदी 2 दिवस झाला आताच आहेत. पत्रा मारस्तोवर म्हटलं आता बाहेर बांधावी इथं म्हणून आता इथली साफसफाई चालू आहे. इथला सगळा पसारा काढलाय. आता सगळं व्यवस्थित लावतो आणि सगळं साफ झालं तुमच्याबरोबर शेअर करतो कसं दिसतंय. कारण गव्हाण्याने अजून आत घेतल्या पाहिजेत साहेबासनी. असं बघतो बघा की हो हिशोबात. तर हे बघू शकता किती घाम आलाय आज आणि तावतंय भरपूर तावतंय. म्हणून म्हटलं आज किती पण वेळ लागू दे आज सगळं नंदी आपण आत घ्यायचं. एवढी झाली स्वच्छता इथंपर्यंत. तर हे एवढा सेक्शन राहिला आहे. तर ह्या कोणत्या आत घ्यायच्या म्हणजे पाऊस आला तरी आपण पत्रा इथं टाकचपर्यंत पाऊस आला तरी काही फरक पडत नाही आपल्याला. कारण की इथं बांधायचे 2-3 चिल्लर फॅक्टरी इथं घेणार म्हणजे कार्तिक आपला ब्रह्मा आणि रायपूल आणि रायबान बाजी इथं घेणार मोठी. चला घेतो आवरून बरा अजून इथलं काढायचं आहे. साहेबासने बांधलाय बाहेर. नाही तर कन्फ्यूज झाले कोण कुठं बांधायचं काय करायचं काय कळेना. बाहेर जशी बांधली तशी मस्ती करायला लागली. शिव इकडं कार्तिकला बांधला इकडं तिघांनी एका दाव्यावर बांधले. साहेब लय मस्ती करायला आलाय. हो अरे लागून घेतील नॅक काढली पाहिजे. कुणाला कुठं बांधायचा काही कळना. कारण हे आहे भांडकुरं लय ब्याच. बघा अजून रायबा शेट आहे बाजा शेट आहे. काय बाबा भेट ठेवत नाही. काय अवघड झाली केस. लवकरच पत्रा टाकतो. हे रायबा घेत की हा शेंग घेशील मोडून. तर रायबा तो बाबा बाहेर काढायला गेलो आला अंगाव म्हणून आताच ठेवलाय त्याला. या आईला हिच्या इकडे येऊ. कार्तिक त्या डाबरा मोजवल्याला बांधायचं म्हणून साहेबांनी काढला डाबरा. त्याचं बघून बघा कार्तिकचं बघून बघा यो. काय
मस्त चालली त्यांच्या. उघड झाली. लवकर पत्रा टाकला पाहिजे बाहेर, नाही तर कामच करतील कोणाच तरी. ही आणि हाई आता राय भाऊ करते बघूया पायाने ह्याचं बघू. काढ डाबरा बाबा. भीती पाडून ठेवतील साहेब. ऐ गात की सगळीकडे. गावात सगळं आज नियोजन पिसकाटले. त्याला बांधतो आपण ह्याच्या जागेवर, ह्याच्या जागेवर लवकरच जातो. चौकशी करून येतो. पत्रा टाकतो लवकर. बाबा ठेवल भीत पाडून आणि सुटला बिटला तर मारल ह्यातलं कोणाला तर. मी म्हटलं लागा तू काम करायचं आहेस. शपथ तर आणि आमचं शेजारी रायबाची आई आणलेली आहे बोर मारायच्या आधी पूजन करायला. इकडे कार्तिक. तर आज चाललेलं आहे बोर मारायची, त्यामुळं व्हिडिओ आणि त्यात सकाळपासून काम. बापराव काय मग. तर हे ओळखतोय का बघा. स्टार्टला भाज्या आपण घेतलेला. स्टार्टला जेव्हा भाज्याचं आगमन झालं आपल्या दावणीत तेव्हा ह्यो पार्टनर होता माझा. ह्यो बापूराव आणि मी, आम्ही दोघात भाज्या घेतलेला. परत ह्यो ऊसाच्या कामात गेला. त्यामुळं ह्यो म्हटला बाबा मला काय जोडायचं नाही, भाज्या तुझ घे. त्यातनं परत भाज्या आपण घेतला. आणि हो का ही सकाळपासून माझी काम चालू होती. हे इथलं सगळी साफसफाई केली. त्यात एकाच नितं बांधलं. आणि काल पाऊस पडलेला भरपूर. भात चिखल झालेला. पत्रा वगैरे आणायचा आता 1-2 दिवसात करतो. का ह्या दोघांनी तेवढं बाहेर बांधले कारण इथं लय चिखल नव्हता म्हणून. कारण की ह्याला इथं बांधलेला ह्यानं बघा असा कार्यक्रम केल्यामुळं ह्याला बांधला इकडं. आणि ह्याला बाहेर काढतानाच माझ्या अंगावर आलेला म्हणून ह्याला पण बांधला इकडं. हे आपली चिल्लर फॅक्टरीमधलं बारीच्यावर असू दे. परत ते झाल्यानंतर 2 दिवस नंतर आपलं आत असल्यामुळं लय इथं किचकिच झालेलं. मग हे लागलं सगळं धुवून काढलं मस्तपैकी. साफसफाई सगळी केली बघा. हे आहे का. तर गायांचं धुवून काढलं आणि एवढा गाया लागला चावाय मला आता बघा. आहे का. ये बाबा ये 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 रापत ये.
एक नंबर. त्याला सगळे संपले वैरण. आता काय करतो, घेतो आता सगळी. आणि आता बोर चालू होणार आहे आणि आपल्या रायबाच्या आईपासून मूर्त झालेला आहे. म्हणजे रायबाच्या आईचं पाणी कसं लागतंय. जय गोमाता. आणि कार्यकर्ता मला गुलाल लावायला आलेला आहे. नंदीचा गुलाल केव्हा लावशील असा आपल्या लागल का नाही कधी. याने एकदा रायबाचा का कोणाचा फोटो काढलेला सगळं बाजीचा बाजाराचा ह्यानं स्केच केलेलं म्हणजे ड्रॉइंग केलेलं. आपण शेअर पण केलं ते यूट्यूबला. आणि येऊ शेजारी आपला म्हणजे त्यांचं घर बघा हे घर आहे आणि तो वस्ती आहे. राजगी झालेला आहे 70 फूट नाही सॉरी 60 फूट 60 फूट झालंय. बघा आता शेडातलं झाडं सगळं आवरून मस्तपैकी. आणि काल तिथं आपण बोर मारलेली आणि काय झालं किंवा काही अशी
राख लागली. राख म्हणजे मातीचा जो एक प्रकार आहे त्याला राख म्हणतो आपण. काही मग ती लागली की बोर म्हणजे ढासाळते. खाली पाणी जर लागलं तरी काय उपयोग होत नाही. म्हणून इथं बोर मारायची कॅन्सल केली आणि तिकडं बोर मारली. मग ते पानाड काय म्हटलं तर खाली पाणी लागलंच तरी पण काही उपयोग नाही. वरनं ते ढासळ जाणार, बोर मुजणार असा विषय होता. तिकडं पॉईंट मारला आणि तिकडं पाणी आपल्याला लागलं. चांगलं पाणी लागलं. विषय हार्ड झाला आहे. गोमातेचा आशीर्वाद मिळाला आपल्याला. कारण की रायबाईच्या आईला आणलेलं तिथं आपण तिच्या हस्ते उद्घाटन केलं. पण तिथं तो प्रॉब्लेम झाला म्हणून तिकडं पॉईंट मारला. रायबाई शेठ, बाजे शेठ, कार्तिक शेठ, रायफल आणि इकडं ब्रह्मास्त्र. मला बघितलं की आला करत तुझं अंगवीत. झोप आता निवांत. तिघं पण, चौघं पण, 5 जण पण. तर पहिली बोर मारून झालेली आहे. आता दुसरी बोर मारायला चालू आहे आपल्याच इथे खाली राहणार. 100 फूट झालंय. अजून एक थेंब लागलेला नाही. 100 फूट झाले. पाणी लागलेलं आहे पहिलं. बघा अजून आता तर पाणी लागलेलं आहे. तर आज जायचं आहे श्रीषाच्या मम्मीला आणायला आणि श्रीषाला पण आणायला. कारण की आता श्रीषाचं स्कूल चालू झालेलं आहे आणि ही गँग आता इथंच बांधायला लागली. कारण की तावते नव्हतं आज पण. तरी बघू शकता इथं बांधलाय कार्तिकला आणि इथं बांधलाय रायफलला आणि रापत द्यायला लागला माझ्या अंगावर. आणि ह्या शेटला बांधला इकडे. ट्रॅक्टर आता गावात लावणार आहे. आणि विषय काय माहिती आहे का, याला काढला ब्रह्माला काढला बाहेर आत्ता. रायफलला एवढ्यावर उचललेला पण मारा येते मला.
एवढ्या वर उचललेल्या एवढ्या वर रायफलला ब्रह्मांड असं घोड्यागत 2 पायवर झालेलं रायफलचं असलं घाण आहे. ओढतोय काय बाबा याला तयार होईना. त्याला आधी मारलं परत ह्याला मारलं आणि त्याला तिकडं एका कोपऱ्यात आणि ही शेट इकडं आहेत रायबा शेट आणि बाजा शेट यासून पत्रा तेवढा मारतो इथं म्हणजे बाहेर आणि ही आत.